रोज सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय क्षेत्रातली, कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना आता 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल अटक केल्यानंतर आज राऊतांना विशेष कोर्टात हजर करण्यात आलं। सुनावणी दरम्यान ईडीच्या वकिलांनी 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली होती, मात्र राऊतांच्या वकिलांनी 8 दिवसांपेक्षा कमी कोठडी द्यावी अशी मागणी केली आणि त्यानंतर कोर्टानं राऊतांना 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे। वैद्यकीय कारणास्तव रात्री 10:30 नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी देखील ईडीनं दिली आहे। राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्याची मुभा देखील देण्यात आली आहे। तर कोर्टामध्ये ईडीनं नेमका काय युक्तिवाद केलेला होता त्यावर एक नजर टाकूयात। प्रवीण राऊत फक्त नावालाच, सर्व व्यवहार संजय राऊत करायचे। राऊतांच्या सांगण्यावरून व्यवहार झाले। पत्राचा गैरव्यवहार हा राऊतांमुळेच। राऊतांना 3 वेळा समन्स बजावला गेला, पण ते एकदाच हजर होते। 1 कोटी राऊतांच्या खात्यात टाकले गेले। प्रवीण राऊतांनी खात्यात हे पैसे टाकले। वर्षा आणि संजय राऊतांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात आलेले होते। तर संजय राऊतांच्या वकिलांनी देखील आपला युक्तिवाद केलेला आहे। या युक्तिवादामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने करण्यात आलेली आहे। प्रवीण राऊत याला अटक करून महिने झाले। स्वप्ना पाटकरशी काही कारणाने वाद झाले, तर वर्षा आणि संजय राऊतांच्या खात्यात पैसे। ईडी कोठडी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कायदेशीर मार्गाने पैसे कमावलेले होते। गैरव्यवहाराचे पैसे बँकेनं घेतले असते का असा उलट प्रश्न देखील संजय राऊतांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना केला। तर प्रवीण राऊत हे एक व्यावसायिक आहेत। राऊत तपास यंत्रणांना सहकार्य देखील करतायत। तर संजय राऊतांना घरचं जेवण द्यावं युक्तिवादादरम्यान ते सांगण्यात आलं। तर राऊत तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याचं देखील युक्तिवादादरम्यान त्यांच्या वकिलांनी सांगितलं। रोख रकमेचा व्यवहार हा जुना, आता तपास का असा उलट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला युक्तिवादादरम्यान। पूर्ण राजकीय हेतूने ही कारवाई आहे, ही पॉलिटिकल आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना कुठेतरी कमजोर करायचं आहे, म्हणून संजय राऊतांना आत टाकून त्यांची शक्ती ताकद उद्धवजींची कमी करायची आहे। परंतु आशाने आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये संजय राऊत होईल आणि शिवसेना मजबूत परत एकदा या महाराष्ट्रामध्ये निर्माण उद्धव ठाकरे उद्धव साहेब ठाकरे माझं कुटुंब आहे, माझे प्रमुख आहेत, शिवसैनिकांचे प्रमुख आहेत। त्यामुळे उद्धवजींनी माझ्या घरी जी भेट घेतलेली आहे ही कौटुंबिक भेट आहे। त्यांनी दिलासा दिला की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत। आम्ही पूर्ण पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आम्ही सगळे तुमच्या राऊत कुटुंबाबरोबर आहोत, एवढं त्यांनी आम्हाला दिलासा दिला। ये खाली आवाज दबाने का काम है। भारतीय जनता पार्टी के खिलाफ जो कोई बात करता है उसको दबाने का काम भारतीय जनता पार्टी, केंद्र सरकार और महाराष्ट्र के कुछ नेता लोग कर रहे हैं। एक बूढ़ी माँ, आपने देखा होगा कि उसके जो आंसू है वो फुकट जाने वाले नहीं है, क्योंकि जिन लोगों ने ये सब किया है, जैसे कि महाराष्ट्र के कुछ नेता है, केंद्र के कुछ नेता है, तो नियति है वो देख रही है। बूढ़े माँ के आंसू फुकट जाने वाले नहीं है। या संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत अरविंद सावंत सर, काय सांगाल? मला वाटतं मी माननीय न्यायालयाचे धन्यवाद देतो। कुठेतरी आशेचा किरण न्यायालयाने दाखवलेला आहे। संजय राऊत साहेब हार्ट पेशंट आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पण ते जे तीक्ष्ण भाषेत बोलतात त्यामुळे अनेक जण घायल होत असतात आणि त्यांना असं वाटतं की शिवसेनेचा आवाज बंद करायचा असेल त्यांना इकडे केसस्टडीत टाकलं पाहिजे। चौकशी करायला कोण तर त्यांनी स्वतः अगोदर पण ते गेले होते ईडीच्या कार्यालयात, पहिल्यांदा नाही म्हणत नाही, ते गेले होते। वैदी साहेब त्यांच्या पत्नी सुद्धा तिथे कोर्टात जाऊन आल्या होत्या। त्यांनी फक्त एवढंच म्हटलं 7 ऑगस्ट नंतर मला तारीख द्या, पण जाणीवपूर्वक कालचा मुहूर्त शोधला, कारण राज्यपालांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे।
मराठी माणसांमध्ये असंतोष आहे आणि इतर गुजराती मारवाडी समाजात पण असंतोष आहे की जे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है उसके जैसा असे ते मिळगुण गेलेले लोक आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारे लोक आहेत, ते सगळा असंतोष दाबायचा आहे म्हणून पहिली ही कारवाई केली आणि त्या कारवाईनंतर तुम्हाला चौकशी करायला कोणी मना केलं होतं? पण ज्या पद्धतीनं तुम्ही ही कारवाई करताय, या सगळ्या संस्थांचा वापर करताय, तेच मुळात लोकशाहीच्या मुळावर घाव घालणार आहे. असा आरोप आहे की सूडबुद्धीनं कारवाई केली जाते, मात्र ईडीनं पुरावे सादर केलेले आहेत. कसले पुरावे हो? ते आता येईल ना कोर्टापुढे, त्याच्यावर मी कशाला बोलू आता? पुरावे येतील ते बघतील कोर्टात, सांगतील तसं. तर संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडूपमधील घरी जाऊन राऊत कुटुंबियांची भेट घेतली. संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या सोबत आहे, असा धीर त्यांनी राऊत कुटुंबियांना दिला. राऊत यांच्या आईंच्या प्रकृतीची देखील त्यांनी विचारपूस केली. राऊतांची पत्नी, मुली यांचीही भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांना धीर दिलाय. संजय राऊत बद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. आत्ताच मी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन आलो. आई, वहिनी, त्या दोन्ही मुली. काय गुन्हा काय संजयचा? गुन्हा काय? पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, निर्भीड आहे आणि जे पटत नाही तो बोलतोय. आणि ज्या पद्धतीने त्याला अटक केलेली आहे त्याचं एक वाक्य चांगलं आहे, मरण आलं तरी परवा नाही पण मी शरण जाणार नाही. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. जे जे शरण तिकडे गेलेत, मी असं म्हणेन की हमाममध्ये गेलेले आहेत, आंघोळीला गेलेले आहेत आणि जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्या शरीराभोवती आहे तोपर्यंत आमच्यावरती ते टीका करू शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होईल. सत्तेचा फेस एकदा का उतरला की ते काय आहेत हे लोकांसमोर येईल. तर ईडीनं नेमके काय आरोप केलेले आहेत पाहूयात. पत्रचाळ प्रकरणी चौकशी करायची आहे. आरोपी प्रवीण राऊतशी संजय राऊतांचे घनिष्ठ संबंध आहेत. दोघांनी मिळून पत्राचाळ व्यवहार केल्याचा संशय आहे. ईडीकडे सबळ पुरावे आणि कागदपत्र असल्याचा दावा ईडीने केलेला आहे. तर कागदपत्रांची ईडीकडून शहानिशा केली जाते. अधिक तपासाकरता कोठडीची आवश्यकता आहे. तर प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. संजय राऊतांच्या आदेशानेच पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरण झालेलं होतं. प्रवीण राऊतनं गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केलेला आहे. तर राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यामध्ये रक्कम टाकण्यात आल्याचा देखील आरोप आहे. राऊतांच्या घरात 11,50,000ची रोकड सापडली होती. तर राऊतांकडून या रकमेबाबत योग्य खुलासा देखील केला गेला नाही. तर आणखी 2 आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोपही ईडीचा आहे. या गैरव्यवहारांचाही तपास करायला हवाय. तर बेनामी कंपन्यांमार्फत परदेशामध्ये व्यवहार करण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आला. घोटाळा 1 ते 3,000 कोटी असण्याची शक्यता देखील ईडीनं हे आरोप करताना व्यक्त केलेली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ईडीनं राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांच्या 3 बड्या नेत्यांना अटक केलेली आहे. 100 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. तर त्यानंतर कुर्ल्यामधील जमीन व्यवहार थेट दाऊदशी संबंध जोडत तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनाही ईडीकडून अटक करण्यात आली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. त्यांना जामीनही मिळालेला नाही आहे आणि अशातच आता शिवसेनेचा आवाज म्हणून ओळख असलेल्या संजय राऊतांनाही ईडीनं अटक केलेली आहे. तर महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात तीव्र संघर्षाला सुरुवात झाली. एकमेकांवरती कुरघोडी करण्याच्या या राजकारणामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेते आणि कुटुंबातील सदस्यांवर चौकशा देखील सुरू आहे. त्यावर एक नजर टाकूयात. अनिल परब दापोलीमध्ये अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. राज्यातले बरेच नेते जे आहेत ते रडारवरती आहेत. ईडीकडून परबांची चौकशी देखील करण्यात येते. शिवसेनेचे आहेत ते, तर शिवसेनेचे प्रताप सरनाईक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी. तर डिसेंबर 2020 मध्ये घर आणि कार्यालयावरती देखील ईडीनं छापा टाकलेला होता.
सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची देखील चौकशी करण्यात आलेली होती. त्यानंतर राज्यातलं आणखी एक मोठं नाव शिवसेनेच्या भावना गवळी. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये 100 कोटी भ्रष्टाचाराचा भावना गवळी यांच्यावरती आरोप आहे. तर ईडीकडून 5 संस्थांवरती छापे टाकण्यात आलेले होते, ज्याचा भावना गवळींशी संबंध. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेलं होतं. निकटवर्तीय सईद खान यांची 3.5 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तर 11 मे 2022 रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधितांविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. राज्यातील कोणते नेते रडारवरती आहेत त्यामध्ये आणखी एक नाव शिवसेनेचे यशवंत जाधव. 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागानं त्यांच्या घरी छापे टाकलेले होते. त्यात कोविड काळामध्ये भ्रष्टाचार तर शेल कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा आरोप या चौकशीच्या वेळी करण्यात आलेला होता. तर उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आहेत यशवंत जाधव. त्यानंतर नाव येत आहे पुढे युवा सेनेचे राहुल कनाल. मुंबईतील वांद्रे इथल्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकलेला होता राहुल कनाल यांच्या. तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय ही राहुल कनाल यांची आणखी एक ओळख. शिर्डी संस्थांच्या विश्वस्तपदी होते राहुल कनाल. तर मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य देखील आहेत राहुल. त्यानंतर नाव येतं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचं. बेकायदेशीर मालमत्ता आणि डी गँग संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरण. 23 फेब्रुवारी 2022 ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं. 100 कोटी रुपयांची खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचेच अनिल देशमुख हे देखील रडारवरती. 2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीच्या ताब्यात त्यांना घेण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचेच अजित पवार. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण. राज्यातील बड्या नेते रडारवरती असताना त्यामध्ये अजित पवारांचे नाव आहे. नातेवाईकांच्या घरावरती इन्कम टॅक्सनं धाडी टाकलेल्या होत्या. तर मे 2020 मध्ये विदर्भ सिंचन घोटाळा प्रकरण जे आहे ते देखील त्यांना भोवलं. ईडीकडून नव्यानं त्या संदर्भातली आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2021 मुलगा पार्थ पवारच्या कंपन्यांवरती आयटीनं छापा टाकलेला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांची चौकशी सुरू केलेली आहे. प्राजक्त तनपुरे त्यांचं नाव. 13,41,00,000 मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. तर नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता देखील प्राजक्त तनपुरे यांची चौकशी असताना ते रडारवरती असताना करण्यात आलेली आहे. जप्तीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे रडारवरती. भोसरी जमीन प्रकरण आणि एकनाथ खडसे हे आणखी एक समीकरण. रडारवरती असताना ईडीकडून खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. तर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींच्या घोटाळ्याचा हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप. तर काँग्रेसचे अशोक चव्हाण. साखर कारखान्यांप्रकरणी त्यांची देखील चौकशी. ऑक्टोबर 2021 मध्ये बुलडाणा अर्बन बँकेवरती छापा टाकण्यात आला. तर चव्हाणांच्या 4 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची देखील चौकशी होतीये. अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे संजय राऊत हे स्वतः जे आहेत ते आता जेलमध्ये गेल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे. आणि राऊतांवरती ज्या प्रकारची आता मोठी कारवाई केली जाताना दिसतेय त्याचे देखील परिणाम समोर येत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. माफिया पोलीस कमिशनर संजय पांडे नंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. गोरेगाव पत्राचा 1200 कोटीचा घोटाळा. वसई नायगाव 2000 कोटीचा युनिटेक पर्ल ग्रुप घोटाळा. अलिबागमध्ये जमिनी. मुंबई दादर मध्ये फ्लॅट सदनिका. विदेश वाऱ्या. मग तो चीनचा दौरा, तो दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, ह्या सगळ्यांचा ज्यावेळी हिशोब लागणार ना तर मला खात्री आहे आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिकचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊतना मिळेल.
भ्रष्टाचार करणाऱ्याला तुरुंगामध्ये जावंच लागेल, कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं होतं असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलेला आहे. तर मला वाटते जेही कारवाई झाली ते योग्यपणाने ईडी आपलं काम करत आहे आणि सुप्रीम कोर्टनी सुद्धा त्यांच्या बाजूनी निकाल दिलेला आहे की ईडी जे काम करत आहे ते नियम अनुसार काम करत आहे. ते इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंट आहे, त्यांचं कर्तव्य ते बरोबरीने करत आहे. पण माझा एक प्रश्न आहे की जे महाराष्ट्राचे गोरगरिबांचे पैसे जर एखादा व्यक्ती या पद्धतीने मिसयूज करत असेल तर त्याला सजा झाली पाहिजे की नाही पाहिजे. मग मी असो की कोणी तिसरा व्यक्ती असो त्याच्यासोबत ईडीनी असा व्यवहार केला पाहिजे की नाही केला पाहिजे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार रवी राणांनी देखील केलाय. संजय राऊतला जे रात्री अटक झालेली आहे, संजय राऊतांच्या ज्या कंपन्यांमध्ये असलेले हिस्सेदारी, अनेक बिल्डरांना पोचवलेला फायदा, अलिबागमधली असलेली प्रॉपर्टी, पत्राचाळमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट आणि मुंबईमध्ये असलेले मोठ्या प्रमाणात त्यांनी घेऊन ठेवलेले फ्लॅट, अशा अनेक कंपन्यांसोबत त्यांचे धागेदोरे मिळेल आणि हेच धागेदोरे अनिल परब सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जेलामध्ये जाईल. राऊतांसोबत जे होतंय ते खूप चुकीचं होतंय अशी प्रतिक्रिया खासदार जया बच्चन यांनी दिली आहे. किस लिए 11 लाख रुपए के लिए? कमाल है, इन लोग करोड़ों रुपए लगा रहे हैं मेंबर्स को खरीदने में. मुझे संजय राउत जी इज अ वेरी स्ट्रांग लीडर. ही हैज द सपोर्ट ऑफ हिज पार्टी. उनके साथ जो कर रहे हैं वो गलत है, ज्यादती है. मुझे इस वक्त ज्यादा चिंता है जो गुजरात में रेप केस हुआ उसके ऊपर. लगातार पिछले 16 साल से मैं इस मुद्दे के बार बार आगे लाती हूँ, बोलने की चेष्टा करती हूँ, मगर कोई भी सरकार जो पावर में है वो कभी महिलाओं की सुरक्षा के लिए कुछ नहीं करते. इस वजह से मैं बहुत अपसेट हूँ और नाराज हूँ. और संजय राउत जी को पूरा हमारा सपोर्ट. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे पाहूया त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट. संजय राऊतांच्या निवासस्थानी पडलेली ईडीची धाड आणि पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार यांचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा हा तब्बल 1000 कोटी रुपयांचा आहे. मुंबईच्या गोरेगावमधल्या पत्राचाळीत हाडाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे 3000 फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट इथल्या भाडेकरूंना तर उर्वरित फ्लॅट भाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258% शेअर HDIL ला विकले. त्यानंतर 2011, 2012 तसंच 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आलेले होते. FSIची परस्पर विक्री करून 1074 कोटी रुपये जमवल्याचा आरोप केला जातोय. त्याच वेळेला पत्राचाळीचा 1 इंचही पुनर्विकास झाला नाही. या प्रकरणात ईडीनं 2 फेब्रुवारीला प्रवीण राऊत यांना अटक केली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचं ईडीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे. प्रवीण राऊत यांनी सगळा पैसा त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळता केला. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला असा ईडीचा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळेला वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले. परंतु त्यानंतर ईडीने एप्रिल महिन्यात पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील 8 भूखंडांवर टाच आणलेली होती.
यातील भूखंड आणि जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे, तर दादर इथला फ्लॅट वर्षा राऊत यांच्या मालकीचा आहे. पत्राचाळीचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. पुनर्विकासाची काही एक चिन्हही दिसत नाहीयेत. मात्र यात फक्त गैरव्यवहार आणि ईडीची कारवाईच होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पत्राचाळीचा पुनर्विकास होण्याऐवजी राजकारणाचाच विकास होत असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊतांच्या अटकेचे पडसाद आता नाशकातही उमटलेले आहेत. शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ निदर्शनं केली. शिवसैनिकांची केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. संजय राऊत यांचा नाशिक हा बालेकिल्ला आहे. शिवसेनेची मोठी ताकद नाशिकमध्ये आहे आणि याच संजय राऊतांच्या अटकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेला आहे. आंदोलन करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे, महानगर प्रमुख आहे, तर 40हून अधिक नगरसेवक जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. मोठ्या प्रमाणात घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. ईडीच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जात आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आपण बघतोय दृश्यांमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आहे. ईडीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा दिल्या जात आहे. आपण हे सगळं दृश्य बघतोय नाशिकमधले. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर आहे. या संपूर्ण देशभरामध्ये या भाजपच्या ईडी, सीबीआय, सीडीपीडी यांनी सगळ्यांनी जे काही थैमान घातलंय, कालचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद, ज्याला आपण म्हणतो की आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांनी म्हणे कोणाकडून तरी उसने 50 लाख रुपये घेतले. मागच्या वेळेला आम्ही आरोप केला होता त्या तोटल्याने हिंदुत्वाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये जमा केले. त्याची ईडी, सीबीआय किंवा ह्या केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्या तोतल्याला आत घातलं पाहिजे. संजय राऊत साहेबांनी सांगितलंय शिवसेना वाकणार नाही, झुकणार नाही आणि कुठे बेंड होणार नाही. शिवसेना जिंदाबाद. या पत्राचाळीमध्ये थर्ड पार्टीने 50 लाख रुपये दिले आहेत. ते 50 लाख रुपये परत केल्यानंतर ईडी कारवाईचा हा प्रश्न उद्भवत नाही. हे चुकीच्या पद्धतीने, सूडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे. आज बीजेपी हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. संजय राऊत हे ठामपणे उद्धव साहेबांच्या मागे उभे राहिल्याने आज शिवसेनेचा आवाज बंद करण्यासाठी संजय राऊतांवर ईडीची कारवाई ही सूडबुद्धीने केली जात आहे. याच्याने सगळ्या शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भाजपने जे षडयंत्र रचलेलं आहे की ज्यावेळेस संजय राऊत साहेबांना अटक करण्यात आली, तर या आम्ही पूर्ण महिला आघाडी मिळून त्याचा निषेध करतो की ईडीच्या नावाखाली सरासर हे भाजपचं षडयंत्र चालू आहे की शिवसेनेला उद्ध्वस्त करायचं. खरंच हे जे काही बीजेपीचं सुडाचं राजकारण चाललेलं आहे हे कुठेही शिवसैनिकाला मान्य नाही आणि जो शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल तितक्याच मोठ्या डरकाळीने शिवसैनिक हा रस्त्यावर उतरून येणार आहे. आम्ही संजय राऊत साहेबांच्या सोबत आहे आणि या अन्यायाला आम्ही वाचा फोडूनच राहणार आणि हे कुठेही सहन केलं जाणार नाही. हे वातावरण जे आहे ते आता अधिक तापताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर नाशिक पाठोपाठ औरंगाबादमध्येही राऊतांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे. संजय राऊत यांच्या अटकेच्या विरोधात आता शिवसेना फार आक्रमक झालेली आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा फार मोठं या ठिकाणी आंदोलन काही वेळातच सुरू होणार आहे. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत. दादा, काय म्हणाल, शिवसैनिक आता भडकला? सकाळीच यांचा फोन केला होता मी, तर हे सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे. भारतीय जनता पार्टीचं जे क्रूर राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही सगळेजण येत आहेत. आणि म्हणून हे आंदोलन त्या ठिकाणी फक्त इथंच नाही, संभाजीनगरच नाही आहे, सगळीकडे होत आहे. संबंध आता राज्यामध्ये शिवसैनिक चवताळलेला आहे, भडकलेला आहे. आता भडकले म्हणजे असं भडकले ना, इतके भडकलेले आहे काही करतील मग आता शिवसैनिक. तुम्ही शिवसेना संपवला आले का? तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिवसेना समजा देशामध्ये मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी त्यांनी शिवसेना ऑर्डर केली आणि त्याच्याकडे तुम्ही हे करता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त भाजपच राहील. त्याला मला महाराष्ट्र देशात फक्त शिवसेना राहणार होता, बाकी नाही राहत. पाहतो मी 2024ला त्या ठिकाणी काय होतं पहा, और जनता लाटमध्ये काय झालं होतं, इमर्जन्सी कोणी लावली होती, मग इमर्जन्सी नंतर मग काय झालं होतं, हे सगळे जेलमध्ये गेले होते ना, आणि त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते जनता लाटमध्ये आले निवडून. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आता हे यांचं काय सगळे काही यांचं स्वतःचं होणार आहे का?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एक अत्यंत मोठं विधान केलेलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, महाराष्ट्रात फक्त भाजपच राहणार असं विधान नड्डा यांनी केलंय. भाजपशी लढण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील असंही नड्डा यावेळी म्हणाले. बिहारच्या पाटणामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. जे.पी. नड्डा यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटलाय. हम राजनीति को समझें। आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई, कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं। शिवसेना जो अब समाप्ति की ओर हो गई, वो भी परिवार की पार्टी है। एनसीपी परिवार की पार्टी है। और मैं कई बार कहता हूं कि कांग्रेस पार्टी में अब भाई बहन की पार्टी रह गई, बाकी कुछ नहीं। और ये सब लोग रीजनल एस्पिरेशंस को उछालते चले गए और बाद में ये परिवार की पार्टियां बन गई। इसलिए भारतीय जनता पार्टी के लिए सबसे बड़ा चॅलेंज है वंशवाद के खिलाफ। हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला एकछत्री किंबहुना हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे. ओडिसा एक व्यक्तीचा पक्ष, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी प्रयत्न करूनच बघावा. राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस पण भाऊ बहिणीचा पक्ष, भाजपाला वंशवादाच्या विरोधात लढायचे आहे. पहिलं भाजपचा वंश कुठून सुरू झाला हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की इतर पक्षात काम केलेली लोक आपल्याकडे येत आहेत. मग इतर पक्षातले लोक जर त्यांच्याकडे येणार असतील तर भाजपचा वंश तरी नेमका कोणता आहे? जे.पी. नड्डांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. पाहूयात. ही लोकशाहीची चिन्ह नाही आहेत आणि ह्याच्यावर मी काही विधान करणार नाही. मला वाटतं माझ्यापेक्षा जी महाराष्ट्राची जनता आहे त्यांना आपण विचारलं पाहिजे की असं राजकारण आणि अशी लोकशाही आपल्याला पटणार आहे का. म्हणून आज मी त्या विधानावर काही बोलणार नाहीये. माझ्यापेक्षा किंवा राजकीय नेत्यांपेक्षा आपण जनतेला विचारा, मतदारांना विचारा. आता जे.पी. नड्डा वगैरे ही माणसं ही स्वतःला फार शक्तिशाली समजणारी आज भाजप संपूर्ण देशव्यापी त्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बोलतायत. परंतु ही आज तरी लोकशाही या देशामध्ये आहे आणि लोक हे सगळे बघतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त भाजपच राहील. त्याला मला महाराष्ट्र देशात फक्त शिवसेना राहणार होता, बाकी नाही राहत. पाच 2024ला त्या ठिकाणी काय होतं और जनता लाटमध्ये काय झालं होतं, इमर्जन्सी कोणी लावली होती. मग इमर्जन्सी नंतर मग काय झालं होतं, हे सगळे जेलमध्ये गेले होते ना आणि त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते जनता लाटमध्ये आले निवडून. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आता हे यांचं काय सगळे काही यांचं स्वतःचं होणार आहे का. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केलेली होती आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. दिवस फिरले की तुमचं काय होईल याचा विचार भाजपनं करावा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. शिवसेना संपवून दाखवण्याचा प्रयत्न करून तरी पहा असं म्हणत भाजपकडून प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. जे शिवसेना प्रमुखांनी मलाही सांगितलेले आहे आणि मला असं वाटतं की भाषणात सुद्धा सांगितलेली आहे की दुसरं महायुद्ध जेव्हा पेटलेलं होतं त्यावेळेला हिटलर जोरात होता आणि एक काळ असा आला होता की हिटलर आता जिंकणार. हिटलर रोज कुठे ना कुठेतरी बॉम्ब टाकायचा आणि त्यावेळेला मात्र डेव्हिड लो नावाचे एक व्यंगचित्रकार ब्रिटनमध्ये होते, मूळचे ते न्यूझीलंडचे. डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामोर रमवायचा. म्हणजे हिटलरची तळपायची आग मस्तकात जायची. आणि असं म्हणतात की हिटलरनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की हा माणूस आहे तरी कोण, याला घेऊन या, जिंदा या मुर्दा असं जे आपण म्हणतो ना तसं त्याला घेऊन या. तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटेल ते करून अडकवायचंच आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि लोभ दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. ठीक आहे, न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहेच. जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही आहे, पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे. घृणा वाटायला लागलेली या राजकारण्यांची. एक दिलदारपणा पाहिजे. तुम्हाला इतर पक्ष संपवायची जर का हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा. जसे तुमचे काही विचार इतरांना विचार नाही आहेत तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे. तुम्ही तुमचे विचार मांडा, ज्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काय निर्णय आहे तो जनतेला घेता येईल जे आजपर्यंत करत आले.
की मला एका गोष्टीचा नक्कीच एक अभिमान आहे की मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री जरूर होतो, पण त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती आणि मला त्याचा स्पर्शही झाला नव्हता. याचं कारण शिवसेना प्रमुख जे सांगायचे की या सगळ्या ज्या गोष्टी असतात, पदं असतील, सत्ता असेल, येते जाते परत येते, पण तू नेहमी लोकांची नम्र राहा, मी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे. ब्रेक नंतर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. तर कोकणामध्ये शिवसंवाद यात्रेसाठी आलेल्या युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला शिवसेनेला संपवायचंय, त्यांच्या या कटात आपल्यातील काही जण सामील झाल्यात अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली. सरकार स्थापन होऊन 1 महिना झाला तरी त्यांना अजून तिसरा माणूस निवडता आलेला नाहीये. सतत दिल्लीसमोर जाऊन झुकावं लागतंय असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. विश्वासघातानं आलेलं सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी टीकाही त्यांनी केली. ह्या नवीन जे काही तात्पुरतं बेकायदेशीर बेईमान गद्दार सरकार आहे त्यांनी स्थगिती दिली आहे, पण हे सगळं नाट्य हे 1-1.5 महिन्याचं आहे. तुम्ही आज लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. की जी आपली एकजूट आहे ती तोडायची, मराठी माणसाला वेगळं करायचं, शिवसेनेला फोडून टाकायचं, शिवसेनेला संपून टाकायचं, ठाकरे परिवार कमी करून टाकायचा. मी त्यांना एकच सांगतो, ठाकरे परिवार तुम्ही संपू शकत नाही, कारण माझा ठाकरे परिवार हा इथे उभा आहे. आमच्याबद्दल राग काय, द्वेष काय तुम्ही आमच्या पाठीत का खंजीर खुपसलात, उद्धव साहेबांच्या पाठीत का खंजीर खुपसलात, हा अजून माझ्या मनामध्ये जो विषय आहे, जी अजून शंका आहे, जो प्रश्न आहे, तो अजूनही माझ्या मनातून पुसलेला नाहीये. म्हणजे अनेकदा मी विचार करत असतो स्वतः, कधी कधी रात्री जेव्हा पहाटे जेव्हा उठतो विचार करत असतो की नक्की आपण काय यांचं बिघडवलं की आपल्या पाठीत असा खंजीर खुपसला. अरे वार जर करायचा होता तर छातीवर येऊन करायचा होता, पाठीत काय करता तुम्ही? आणि मग कधी केला तो वार, कधी पाठीत तुम्ही खंजीर खुपसला? जेव्हा उद्धव साहेबांचा वाईट काळ होता, जेव्हा तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे होतं, त्यावेळेला तुम्ही पाठीत खंजीर खुपसून निर्लज्जपणे निघून गेला. की माझ्या मनात तुमच्याबद्दल राग द्वेष काही नाहीये. तुम्हाला जायचं ना तिथे, तुमची काही दडपण आहे ती सोडवून घ्यायची ना, आनंदात जा, खुश राहा, तिथे सुखी राहा. आमच्या मनात तुमच्याबद्दल काही नाही, कारण आम्हाला कधीही शिकवलं नाही कोणाबद्दल वाईट चिंतन, कोणाबद्दलही वाईट विचार करणं हे आमच्या घरात कधीही शिकवलं नाही. तुम्हाला राहायचं तिथे आनंदात राहा, सुखी राहा, तुमचं जे काही ते सोडवून घ्या, खुश राहा. पण एवढंच थोडं करा, जर थोडी लाज उरली असेल, हिंमत उरली असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. ज्यांना वाटत असेल की ज्या शिवसेनेने मला राजकीय ओळख दिली त्या शिवसेनेला असं पाडायला नको, तोडायला नको, असं ज्या गद्दारांना वाटत असेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. कारण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे. काही तर असे पण आहेत 40 लोकांमध्ये, तुम्ही विचार करा की जे जाऊन परत आलेले आणि त्यांना पुन्हा एकदा आपण आमदारकी दिलेली, महत्वाची स्थानं दिलेली. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अर्पिता मुखर्जीच्या घरात टाकलेल्या छाप्यातून मोठी माया हाती लागली. रोकड आणि सोन्याचे दागिने पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले. नोटांचे इतके ढीग होते की त्यासाठी बँकांमधून नोटा मोजण्याच्या अनेक मशीन्स मागवाव्या लागल्या. पाहूयात. अर्पिताच्या घरात कुबेराचा खजिना, नोटांचा ढीग ईडीच्या हाती. अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावरील छाप्यातून किती मोठी रोकड हाती लागले हे या पेट्यांवरून तुमच्या सहज लक्षात येईल. या पेट्यांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची बंडलं आहेत. ही रोकड नेण्यासाठी ईडीला अनेक ट्रंका मागवाव्या लागल्या. या ट्रकमध्ये सुरुवातीला फक्त 6 पेट्या ठेवण्यात आल्या होत्या, पण पुन्हा एकदा पहा, ही पहिली पेटी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, खालती ठेवलेली ही 5वी आणि ही 6वी पेटी. ही रोकड मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याकरता 2 मशीन मागवावी लागली. आता या ट्रकमध्ये 7वी पेटी ठेवण्यात आली आहे. ही 8वी, ही 9वी, एवढंच नाही, ही 10वी, 11वी, 12वी, ही 13वी पेटी आणि आता ही शेवटची 14वी पेटी.
यानंतर या पेट्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली. अर्पिता मुखर्जी या पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थो चटर्जी यांच्या अतिशय जवळच्या म्हणून ओळखल्या जातात. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चटर्जी यांच्या अटकेनंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची ईडीकडून झाडाझडती घ्यायला सुरुवात करण्यात आली. ईडीच्या पथकानं अर्पिताच्या बेलघरियातील घरातून ही सगळी संपत्ती जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कोट्यावधींच्या रोख रकमेतील काही रक्कम अर्पिताच्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती. अर्पिताच्या या दुसऱ्या घरातून 27 कोटी 90 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसंच या छाप्यात ईडीनं 4 कोटी 31 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सुद्धा ताब्यात घेतले आहेत. यामध्ये 1 किलो वजनाच्या सोन्याच्या 3 विटा आणि 500 ग्रॅम वजनाची 6 कडी सुद्धा आहेत. सोन्याचं एक पेन सुद्धा ईडीच्या हाती लागलंय. खरं तर 23 जुलैला ईडीनं अर्पिताच्या कोलकाता इथल्या घरावर छापा घातला होता. या छाप्यात ईडीनं 21 कोटी 20 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. दुसरा छापा 27 जुलैला बेलघरियातील फ्लॅटवर घातला. या छाप्यात ईडीच्या पथकानं 27 कोटी 90 लाख रुपये रोकड हस्तगत केली. या दोन्ही छाप्यातून जवळपास 49 कोटी 10 लाखांची रोख रक्कम ईडीच्या हाती लागली. ही रोकड पाहून ईडीचे अधिकारी चक्रावून गेलेत. शिक्षक भरती घोटाळ्यात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. ईडी के सूत्र बता रहे हैं कि इस दूसरी रेड की टिप खुद अर्पिता ने उन्हें दी. गिरफ्तारी के बाद ईडी लगातार अर्पिता से पूछताछ कर रही थी, जिस दौरान वे टूटती चली गई और उसके बाद अर्पिता ने खुद ही ईडी के अधिकारियों से ये सवाल पूछा कि क्या कोई मेरे बेलघरिया के फ्लैट में गया था. यानंतर ईडी जानकारी मिली. अर्पिता के फ्लैट से एक तरफ तो करोड़ों रुपए निकल रहे थे, दूसरी तरफ उन्होंने कई महीनों से अपने फ्लैट का मेंटेनेंस तक नहीं जमा किया था. अर्पिताच्या घरात कोट्यावधींची रक्कम सापडली. मात्र रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनची अवघी 12,000ची फी अर्पितानं थकवल्याचंही समोर आलं. त्या थकबाकीची नोटीस सुद्धा सोसायटीत लावण्यात आली होती. तसंच मेंटेनन्सचे 60,000 रुपये सुद्धा अर्पितानं भरले नव्हते. घरातल्या पैशांची मोजदाद करता येत नाही अशी स्थिती. पण तसं असतानाही सोसायटीचा मेंटेनन्स भरण्याची तसदी अर्पितानं घेतली नाही. अर्पितानं सोसायटीचा हिशोब केला नाही. मात्र नियतीनं अर्पिताचा सगळा हिशोब करायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रायगडमधील कुंडलिका नदीतील रिव्हर राफ्टिंग व्यवसाय हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. स्थानिकांनी विकसित केलेल्या रिव्हर राफ्टिंग व्यवसायातून स्थानिकांना बाहेर काढल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे 20 वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये सुप्रसिद्ध असलेला रिव्हर राफ्टिंग हा साहसी खेळ रायगडमध्ये 20 वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. रायगडच्या तरुणांनी कुंडलिका नदीमध्ये सुमारे 20 वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. कुंडलिका नदी आणि कोलाड ही 2 ठिकाणं रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे साजे, रवाळजे, पाटणूस, बिळे, लवेलवाडी, वांगणेवाडी, कुडली, सुतारवाडी, येरत आणि कामत या दुर्गम गावातल्या ग्रामस्थांना घरच्या घरी व्यवसाय निर्माण झाला. मात्र कोलाड राफ्टिंग कंपनीनं राफ्टिंगचं कंत्राट घेतल्यानंतर इथं वाद निर्माण झालाय. आम्ही निर्माण केलेल्या व्यवसायातून आम्हालाच बाहेर काढलं जात असल्याचा आरोप आता स्थानिक करतायत. आम्हाला इथं रोजगार भेटत नसेल तर ह्याच्या इतकी शोकांतिका काय? आज हे धनदागडे येत आहेत, इथं धंदा करतायत, आम्ही उपाशी मेलोय. आमची मागणी हा स्थानिकांना सर्वांसाठी हा धंदा खुला व्हावा. इथे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना सर्वांना हा धंदा इथं उपलब्ध झाला पाहिजे. सर्वांच्या इथं बोटी चालल्या पाहिजे, सर्वांना इथं रोजगार भेटला पाहिजे. ग्रामस्थांनी रॅफ्टिंग चालू केलेली, पण आता राज्य संत कुठला भैया येऊन इथं रॅफ्टिंग करत आहे आणि गाववाल्यांना कोणालाही काही देत नाही, गाडी देत नाही चालवायला, बदली देत नाही. ते डायरेक्ट तिकडनं माणसं घेऊन येतात आणि गाववाल्यांना एकही प्राधान्य राहिलं नाही की काय इथं इन्कम करायची. त्यासाठी आम्ही हा आवाज उठवला आहे. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी त्यांची कैफियत आमदार भरत गोगावले यांच्याकडे मांडली.
त्यानंतर आमदारांनी राफ्टिंगच्या ठिकाणी जाऊन नारळ फोडलं आणि नदीत बोट सोडली. स्थानिकांचा व्यवसाय कायम राहील असं आश्वासन आमदार भरत गोगावलेंनी दिलेलं आहे. इथल्या स्थानिकांना व्यवसाय मिळवून देण्याचं काम आता आम्ही हातात धरलेलं आहे, ते पूर्ण करू. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील स्थानिकांचं म्हणणं वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्याचं सांगत आता वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलंय. स्थानिकांनी जे अडचणी आमच्या समोर मांडले तर त्यांना घेऊन मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन चर्चा केलेली आहे. त्यांच्या अडचणी सगळ्या वरती पोहोचवलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने ते काही कार्यवाही करणे अपेक्षित आहे आणि करतील असं माझी आशा आहे. स्थानिकांनी निर्माण केलेला आणि वाढवलेला व्यवसाय आयताच कंपनीला देण्यात आलेला आहे. पण आता स्थानिकांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं प्रशासन काय निर्णय घेतं, सरकार यामध्ये कुणाच्या पाठीशी उभं राहतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. तर संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.